ऊपर नरेंद्र मोदी की सरकार है, नीचे भाजपा की सरकार बना दीजिए। घुसपैठिए तो दूर, परिंदा भी सीमा के इस पार पैर नहीं मार पाएगा। ऐसे सीमाओं को सील कर देंगे। एक मैंडेट और दे दो, पूरे आसाम को हम घुसपैठिए के बघितलं. आता काही आकडे बघूया. तर 2004 ते 2014 ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, जवळपास 82,000 बांगलादेशींना भारतातून बाहेर काढलं. त्याच्यानंतर भाजप जेव्हा सत्तेत आलं म्हणजे 2014 नंतर आजपर्यंत फक्त 6,000 बांगलादेशींना बाहेर काढलं. हा बघा दरवर्षी किती बांगलादेशींना देशाच्या बाहेर काढलाय त्याचा डेटा आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांना खरं तर आपल्या देशामध्ये इलिगल लोक राहत आहेत काही याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. त्यांना दरवर्षी भाषणामध्ये हे बोलायचं आहे. उलट त्यांना हवंय की ते इथेच राहिलेले बरे, कारण की मग भारतात हे घुसले घुसले करून करून धार्मिक भेदभाव, धार्मिक भडकाऊ वक्तव्य त्यांना करता येत राहतील. दुसरं म्हणजे आसामचे मुख्यमंत्री असलेले हेमंत बिस्वा शर्मा यांच्या बायकोकडेच आता 2-3 देशाचे पासपोर्ट सापडलेले आहे. म्हणजे भाजपच्या मुख्यमंत्र्याची बायको